मी देऊळ बंद पहिला पण पिक्चर बघितलेला आहे, त्यातलं सुद्धा मोहन जोशींचं काम मला खूप आवडलं, छान झालं. आणि या दुसऱ्या भागात खरं तर ते आजारी होते तरीसुद्धा त्यांनी एवढं सुंदर काम केलं आहे. कधी बघेल पिक्चर असं झालेलं आहे, मला खूप सुंदर. आणि स्वामींच्या कृपेनं मोहन जोशी यांना ताकद मिळाली आणि ते पुन्हा शूटिंगसाठी नव्याने उभे राहिले. आणि त्यांच्याशिवाय हा पिक्चर अपूर्ण आहे. बरोबर, मोहन जोशींशिवाय हा पिक्चर अपूर्ण आहे. संभाजी पाटील यांनी ह्या पिक्चरचं नियोजन केलेलं आहे. आपल्या माता भगिनींना त्यांनी तिकीटं फ्रीमध्ये दिलेली आहेत, त्यामुळे त्यांचं खूप खूप धन्यवाद आभारी पण आहे. धन्यवाद त्यांना सांगा, काम चांगलं होऊ दे त्यांच्या हातून. आमचं त्यांना खूप पाठिंबा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज श्री समर्थ सद्गुरू अक्कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय. आज आमच्या म्हणजे 20वा कॉलनी म्हणजे आम्ही बोलते. आमचे वार्ड क्रमांक 16 मधून संभाजी शिवाजी पाटील हे आमचे यांनी आमच्यासाठी हे नियोजन जे केले महिलांसाठी, महत्वाचं म्हणजे महिलांसाठी ते खूप म्हणजे खूपच योग्य म्हणजे व्यवस्थित आहे. आणि त्याबद्दल तर आम्ही खूपच आनंद आहे सगळ्या महिला. आणि हे विशेष म्हणजे आज गुरुवारच्या निमित्ताने त्यांनी हे नियोजन केले. आणि आम्ही तर स्वतः स्वामी मुक्तच आहे, त्यामुळे मला आज खूप म्हणजे खूप आनंद होतो. चला पास होलं चालेल. आज मला सांगायला खूप आनंद होतोय, कारण वॉर्ड क्रमांक 16 मधून आम्ही आमच्या सर्व महिला आज हा देऊळ बंद 2 हा चित्रपट बघायला आलोय. आणि यामागचं तसं कारण सांगायचं तर आमचं ह्याच्या अगोदर 2 वेळा आम्ही पिक्चर बघायचा प्लॅन केला होता, पण तो आमच्याच्यानी काही घडून आला नाही. पण आज संभाजी पाटील दादा यांच्यामुळे हा जो काही आम्हाला प्लॅन मिळाला यायचा, त्याबद्दल आम्ही सर्व महिला खूप खुश आहोत. आमच्या सगळ्यांकडून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. आता परत एकदा संभाजी टोटली आता थोड्या वेळात व्हिडिओ कॉलद्वारे आपल्याशी संवाद साधणार आहेत 1-2 मिनिटात. आणि आपले सातारचे माधव सुर्वे साहेब यांनी पण चित्रपटात चांगलं भूमिका केलेली आहे. त्यांनी प्रवीण तरडे सरांनी खास आपल्या सर्वांना भेटायसाठी माधव सुर्वे साहेबांना पाठवलेलं आहे वेळात वेळ काढून. तर 5 मिनिटात त्यांचा व्हिडिओ कॉल झाला की आपला पिक्चर चालू होईल. प्रत्येकापर्यंत हा कॉल घेऊन येईल. मी व्हिडिओ कॉल घेऊन येईल, आपल्या सर्वांशी संवाद साधते. हा सर दिसत आहे. तुम्ही असं पब्लिककडे जा अध्यक्ष तुम्ही त्यांना द्या की. ठीक आहे, नाही तुम्ही घ्यायचा अध्यक्ष. श्री स्वामी समर्थ. आवाज येतोय? दिसतायत का सगळ्यांना? टॉर्च मार टॉर्च. काय बघता आलाय मला. श्री स्वामी समाज मला नमस्कार सर. सर आवाज येतोय? आवाज येतोय? नमस्कार सर.
हो हो व्हिडिओ करून पाठवतो. नमस्ते नमस्ते सर. नमस्ते पाटील जर असं नमस्कार नमस्ते नमस्ते. येतोय आवाज. नमस्कार नमस्ते. आई साहेब आपले सगळे आलेत ना. हो आले आले. श्री स्वामी समर्थ. ऐसे नहीं जा सकते. तैयारी करो. अरे मर जाएगी तू. कर की माफ त्याला. खरंच मनापासून बोलायची. ये ना बाहेर. ते तुझी वाट बघतोय. ये ना बाहेर. अरे ये की बाहेर. अरे वहिनी ऐसा क्या कर रही. पागल हो गई क्या ये. ओ महाराज. कॉन्व्हेंट. आता इथं दुसरं कुणी आहे का. तुम्हीच कुठं चालला तिकडं.
मी दगड घातला होता तुम्हाला, मी फोडलं वारूळ, माझ्यासाठी आलाय तुम्ही, मी बोलवलंय. का काय काम आहे माझ्यासोबत विठ्ठलवाडीला चला. बाबा? ब्रह्मांडाच्या त्या टोकाला फार मोठा उल्कापात होणार आहे. काय आता तिथले उल्कापात तुम्हाला देवाच्या ध्यानात आले असते तर उपास तापास करून तुम्हाला शोधायची येळ आहे. याच्या मागचा उद्देश कोणताही नाही आहे. देऊळ बंद हा मी सर्वप्रथम सांगतो तुम्हाला की मी स्वामींचा भक्त आहे. माझं सगळं व्यवसायाचं फर्मचं नाव पण श्री स्वामी समर्थ सप्लायर आहे. आम्ही सर्वजण मित्र मिळून असे 5-6 जण आम्ही हा पिक्चर गेल्या आठवड्यात पाहिला, देऊळ बंद 2. तर त्यानंतर असं मनात विचार आला की आपल्या कुटुंबांना दाखवायला पाहिजे, म्हणजे महिलांना दाखवायला पाहिजे घरातल्या. तर प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व माता बहिणी ह्या माझ्या कुटुंबातल्याच आहेत. त्यामुळं मी प्रभाग क्रमांक 16 मधील सर्व माता बहिणींसाठी आज मोफत हा देऊळ बंद 2 चित्रपट ठेवलेला आहे. स्वामींची पदोपदी त्यांचा मला अनुभव आलेला आहे. लहानपणापासून मी सुरुवातीला 2007 मध्ये अक्कलकोटला ज्यावेळेला दर्शन घेतलं त्या दिवसापासून मला स्वामींचा अनुभव आहे आणि प्रत्येक संकटातून स्वामी मला अलगद बाहेर काढत असतात. हाच मोठा अनुभव आहे. अजून सुद्धा भरपूर वेळ आहे. प्रभाग क्रमांक 16 मधील ज्या माता बहिणी ज्यांना अजूनपर्यंत मेसेज पोहोचला नसेल त्यांनी 7 स्टार इथे उपस्थित राहून देऊळ बंद चित्रपटाचा आणि पाहावा. मी पाठीमागच्या आठवड्यामध्ये आमचे मित्र आणि आम्ही सगळ्यांनी पिक्चर बघितला. 5-6 जणांनी आम्ही पिक्चर पाहिला. त्यावेळेला एवढा सुंदर पिक्चर आवडला आणि त्यानंतर माझ्या एकच लक्षात आलं की आपल्या घरातल्या महिलांना हा पिक्चर दाखवला पाहिजे. तर घरातल्या महिलांना दाखवताना की आपल्याला वार्ड क्रमांक 16 मधील जेवढ्या महिला आहेत त्या पण एक कुटुंबच आहे, तर त्यांना कोण दाखवणार ही आपली जबाबदारी आहे. शिवसेनेची जबाबदारी, माझी जबाबदारी आहे. त्या इथून मी हा पिक्चर आज देऊळ बंद 2 हे प्रभाग क्रमांक 16 मधील महिलांना दाखवण्याचं आयोजन केलेलं आमच्या सर्व मित्रांनी. आजच्या दिवसाचा शो आहे. 2 वाजून 2 ते पुढं तिथे चालले. राहिलेल्या महिलांसाठी पुढच्या आठवड्यात आमचं नियोजन करू. बहुतेक झालं तसं प्रचंड प्रतिसाद आहे. आम्ही पुढचं पण नियोजन, पुढच्या गुरुवारचं पण नियोजन झालं तर आपल्याला कळवू. महिला पुरुषांच्या तसा एखादा पिक्चर भविष्यात आला, छावा आता येऊन गेला, त्यावेळेला आम्ही युवा सेनेतर्फे छावा पिक्चर पुरुषांसाठी ठेवला होता, युवकांसाठी ठेवला होता. महिलांचं काय सध्या आध्यात्मिक मध्ये स्वामींचं ओढ जास्त आहे महिलांची आणि ते सिरियल खूप महिला बघतात. त्यासाठी हा मोठ्या स्क्रीनवरती हा पिक्चर आपल्याला दाखवायचे सर्व आमच्या माझ्या मित्रांची इच्छा होती. सगळ्यांची मित्र माहिती आहे. पालकमंत्री साहेबांशी माझं फोनवरून चर्चा झाली. साहेबांना पण हा उपक्रम आवडला. साहेब म्हणले व्हेरी गुड, चांगला आहे. आणि मी व्हॉट्सअपला पण त्यांना सगळ्या मी माहिती वेळोवेळी पाठवलेली आहे. म्हणूनच मी हा देऊळ बंद 2 चित्रपट दाखवण्याची तयारी केलेली आहे. धन्यवाद. खूपच छान होता, सर्वांना आवडण्यासारखाच होता आणि अविस्मरणीय आहे. आयुष्यभर लक्षात राहील असं. संभाजी पाटलांचं त्याबद्दल धन्यवाद, आभार आहे. पिक्चर खूपच छान होता. खूप म्हणजे अतिशय सुंदर होता. स्वामी हे सगळे लोक स्वामींचे भक्त आहेत, पण खरंच म्हणजे इतका सुंदर पिक्चर होता. त्यामध्ये वहिनींनी जे काम केले ते पण अप्रतिम काम केले आणि खरंच सगळेजण रडलो अक्षरशः. श्री स्वामी समर्थ. छान होता पिक्चर, छान आहे, भावनिक आहे, त्यामुळे खूप सुंदर वाटला. स्वामींची कृपा सगळ्यांवर अशीच राहो आणि स्वामींनी जो उपदेश दिलेला आहे तो सगळ्यांनी मनावर घ्यावा एवढंच इच्छा आहे. सगळं मस्त, त्यांचं तर काय खरंच छानच. संभाजी पाटील त्यांचं नाव. त्यांच्यामुळे आज म्हणजे आमचा योग आज आला, त्यांच्यामुळे आज आम्हाला योग आला. आम्ही बघायचा म्हणत होतो, पण आज त्यांच्यामुळे आम्हाला योग आला आणि त्यांच्या सगळ्या इच्छा स्वामींनी पूर्ण कराव्यात. त्यांच्या पाठीशी नेहमी स्वामींनी उभे राहावं एवढीच इच्छा आमची. श्री स्वामी समर्थ, तरडे कुटुंबीय आणि संभाजी पाटील जबरदस्त समीकरण आहे, त्याला तोड नाही. खरंच श्री स्वामी समर्थ. छान वाटलं, खूप छान वाटला. घेण्यासारखं सगळं छान वाटलं.
त्यांना आशीर्वाद असतो तसा सगळ्या आमच्या बायकांचा आशीर्वाद संभाजीला आहे. आमच्याकडे नेहमी येत असतो तो. आमचं सगळ्यांना त्याला पाठिंबा आहे. तर अगदी सुरुवातीपासून सांगितलंय त्याला, तू असंच कार्य करत जा, तू एक दिवस नक्कीच मोठा होशील. हा पिक्चर आम्हाला गुरुवारी अवेलेबल करून दिला, स्वामी समर्थांचा दिवस, आणि आम्ही स्वामी समर्थांचं चक्री पारायण करतो. त्या दिवशी आम्हाला हा पिक्चर बघायला मिळाला. त्या निमित्त आणि संभाजीदादांनी हा एवढा छान सहयोग आम्हाला करून दिला, त्यामुळे तर त्यांचे आभार मानतो. पिक्चर खूप सुंदर होता. पिक्चर खूप सुंदर होता. ज्यांनी आयोजन केलं त्यांचं पण खूप खूप आभार. त्यांच्यामुळे आम्हाला देऊळ बंद पिक्चर बघायला मिळाला. श्री स्वामी समर्थ. पिक्चर मस्त होता. आम्हाला पिक्चर बघून खूप आनंद झाला. महिलांना जे आमच्या मिस्टरांना आवडलं की महिलांना एक दाखवण्याची त्यांची इच्छा होती ती त्यांनी पूर्ण केली, त्याबद्दल मला खूप आनंद आहे. अशीच त्यांची प्रगती व्हावी किंवा त्यांच्या मनात जे इच्छा आहे ते पूर्ण होत जावं ही स्वामींच्या चरणी प्रार्थना. छान वाटलं पिक्चर पाहून. स्वामी समर्थ आहेत त्यांच्याबरोबर, म्हणजे हा पिक्चर बघताना खूप अनुभव वाटला आणि असं जीवनात वेळ आला की त्यावेळेस ते जाणवले आणि की त्यांचं अस्तित्व आहे आणि अडचणीच्या काळात ते खरोखर उभे राहतात. हे खरं आहे. छान वाटलं पिक्चर बघून आम्हाला सर्वांनाच. त्यांना पण स्वामींचे भरपूर अनुभव येतील आणि त्यांचं खूप छान होईल. स्वामींचं त्यांना हे मिळणार आहे. त्यांनी इतक्या जणांचं सर्वांचं हे लाभलेलं आहे त्यांना स्वामींविषयीचं.